माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आळंदीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। यावेळी शिंदेंनी धंगेकरांना महायुतीमध्ये दंगा करायचा नाही असा सल्ला दिलाय। त्यानंतरही धंगेकर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। जैन मंदिराची जमीन हडपण्याचा मोहळांनी गराडा घातलाय, तो काढावा अशी मागणी धंगेकरांनी केली आहे आणि यावेळी माझी लढाई सुरूच राहणार असं देखील धंगेकरांनी स्पष्ट केलंय। मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही। पण ते जे करतायत त्याला पाठिंबा आहे का? नाही, अरे बाबा, आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोलले। आता त्यांना सांगितलेलं आहे मी, शेवटी महायुती आपली आहे, महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहेत विरोधकांच्या हातात कुठल्याही कोलीत द्यायचं नाही। जैन मंदिर मुक्त, जैन मंदिराला जो मोहळा आणि त्याच्या बिल्डर लोकांचा जो त्याच्यावर जो कागदपत्र आणि सगळ्या जमीन हडप करण्याचा जो त्यांचा काय वाक्य म्हणतात तो गराडा पाडला यांचा, तर तो गराडा काढण्याकरता माझी लढाई थांबणार नाही। आणि मला साहेब हे सांगतील की हे जैन मंदिर 2 दिवसात हा मी तोडगा काढून देतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।